कधी विचार केलात का महाराष्ट्रात बेकायदेशीर बांगलादेशींची संख्या एवढी का वाढली? कोण देतंय त्यांना आश्रय आणि कोण बनवतंय त्यांच्यासाठी बनावट ओळखपत्र? विरोधकांनी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात असे एक जाळं विणलं आहे ज्यामध्ये हजारो बेकायदेशीर बांगलादेशी भारतीय नागरिक म्हणून राहत आहेत. काँग्रेससह काही विरोधी नेत्यांनी या बेकायदेशीर लोकांना बनावट कागदपत्र देऊन सरकारी योजनांचा फायदा मिळवून दिला. हेच लोक आता महाराष्ट्र सरकारच्या योजनांवर तुटून पडलेत. राज्याच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना या बनावट नागरिकांनी लुटल्या आहेत. पण आता महाराष्ट्र सरकारने केली आहे मोठी कारवाई. फडणवीस सरकारने काढला आहे नवा GR, ज्या अंतर्गत तयार केली जात आहे बेकायदेशीर बांगलादेशींची यादी. या यादीत त्यांचा समावेश असेल ज्यांनी वर्षानुवर्ष बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्वाचा मुखवटा घातला होता. विरोधी पक्ष कदाचित त्यांना मतदार मानत असतील, पण राज्यासाठी ते एक अंतर्गत सुरक्षा संकट आहेत.